नमस्कार, मी जुईली जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मागचे काही व्हिडिओ तुम्ही पाहिले असाल, ते माझ्या गावी शूट झालेले। तर असं म्हटलं की थोडं आज आपण गावाच्या बाहेर फिरायला जाऊया, म्हणून मी आज रत्नागिरीच्या भाटे बीचवर आलेले आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लहान मुलांना आता सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि कोकणात सुद्धा भरपूर पर्यटक आलेले आहेत। कोकणातल्या या भाटे बीचवर काय वातावरण आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या बीचवर असलेल्या झरी विनायक मंदिरामध्ये जाऊन आपण गणपतीचं दर्शन घेऊयात। चला। कोकणातील अनेक समुद्र किनाऱ्यांपैकी रत्नागिरीजवळील भाटे किनारा पर्यटकांच्या विशेष पसंतीचा आहे। सुंदर, शांत व मनाला प्रसन्न करणारे येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भावते। पर्यटनासोबतच हा परिसर येथील प्रतिगणपतीपुळे समजल्या जाणाऱ्या झरी विनायक मंदिरामुळे हजारो भाविकांचेही श्रद्धास्थान आहे। मंदिरात प्रवेश केल्यावर मुख्य गर्भगृहात 3 मीटर लांब आणि 1 मीटर उंच काळ्या पाषाणाच्या शिळेवर 60 सेंटीमीटर उंचीची स्वयंभू गणपतीची मूर्ती दिसते। सभामंडपापासून पुढे गेल्यावर समोर एका चौथऱ्यावर लाडू हातात घेतलेल्या मूषक राजाची पंचधातूपासून बनवलेली सुबक मूर्ती दिसते। जमिनीखालून वाहून येणाऱ्या झऱ्याच्या वर हे देवस्थान असल्याने हे मंदिर झरी विनायक म्हणून प्रसिद्ध आहे। रत्नागिरी शहराच्या सीमेवर पावसकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच झरी विनायक हे गणपतीचे सुंदर व छोटेखानी मंदिर प्रसिद्ध आहे। इसवी सन 1930 पासून हे मंदिर येथे असल्याचे सांगितले जाते। झरी विनायक मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक पाण्याचे कुंड आहे। या कुंडात विविध रंगी मासे व कासवे आहेत। डोंगरातून वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी मंदिराखालून येणाऱ्या या कुंडामध्ये असलेल्या गोमुखातून 12ही महिने वाहत असते। विशेष म्हणजे या मंदिराला लागून समुद्रकिनारा असला तरी झऱ्याचे पाणी मात्र गोड आहे। या मंदिरात गणेश जयंती, माघी तसेच भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात। खूप प्रसन्न वातावरण आहे इथे आणि आपलं देवाचं दर्शन घेऊन झालंय। आता आपण बीचवर फिरायला जाऊया। चला। भरपूर गर्दी आहे इकडे। वातावरण पण एकदम मस्त आहे। भरपूर पर्यटक आलेले दिसत आहेत। तहान लागली आहे आता थोडं फिरून, तर बीचवर आलो आहे। थोडं नारळाचं पाणी मस्त वाटते नारळाचं पाणी प्यायला। थोडी मध्ये मध्ये पत्ती वगैरे पण लागते याच्यात। एकदम गोड गोड शहाळ्याचं पाणी। हे ना ह्याच्यामध्ये एकदम पातळ अशी मलाई आहे। मला ही वाली खूप आवडते। स्पेशली मी असाच नारळ घेतला। बघा, बीचवरती उंट वगैरे आहेत, घोडे आहेत, भरपूर गर्दी आहे इकडे आणि मस्त एकदम मुंबईच्या ज्या जुन्या चौपाट्या होत्या ना तशी इकडे आल्यावर फिलिंग येते। एवढा छोटा मुलगा आहे बघा। मी कधी उंटावर बसले नाही, पण मला भीती वाटते। बसायचं नाही नाही। त्याची हाईट बघा, एक अख्ख्या पायाच्या एवढी पण नाही आणि ह्याच्यावर चढायला या शिडीने चढायला लागतो। अरे बापरे।
फायनली पायाला पाणी लागलेलं आहे. हे पण आहे मागे. काय म्हणतात त्याला कमेंट करून सांगा. समोर आहे ना लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस पुढे आल्यावर बिल्डिंग आहे. तिकडे मांडवी बीच आहे आणि आता नदी आहे. तिथे नदी जी आहे काजळी नदी ती या अरबी समुद्राला तिकडे मिळते. त्या पॉईंटवर आता आपण जाऊया. चला. हे बघा एवढा मस्त आणि सुंदर बीच आहे. पण एका गोष्टीने मात्र याची सुंदरता खराब होते. माझ्या समोर बघू शकता हा बघा सगळा कचरा इथे येऊन पडला आहे. हा जो कचरा आहे ना तो आपणच केलेला आहे. समुद्रामध्ये टाकलेला आहे आणि तो शेवटी समुद्र बीचवर आणून सोडतो. त्यामुळे बीचवर आल्यावर सुद्धा आपण कचरा करणार नाही. या गोष्टीची मात्र आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. हा बघा हा जो समोरचा आहे ना तो भाटे ब्रिज आहे. तिथून आपण व्हिडिओ बनवलेला आधी सुद्धा. आणि सध्या आहे ना भरतीची वेळ आहे त्याच्यामुळे पाणी बघा तुम्ही आतमध्ये टाकलं. काजळी नदी आहे ही. मागे आपण संगमेश्वरला गेलेलो तीच ती नदी ही. तेव्हा एकदम शांत होती. पण आता इथे इस्चुरी आहे. इस्चुरी काय म्हणतो आपण त्याला खाडी भाग आहे. त्याच्यामुळे इथे थोडीशी नदी मोठी आहे. पण बघा भरती आहे त्यामुळे पाणी आत जाते सगळं. समोर सगळी मच्छीमार करणाऱ्या लोकांची घरं आहेत आणि सगळ्या बोटी पण त्यामुळे लागल्या आहेत. हा पक्षी तुम्हाला दिसतोय हा कोणता पक्षी आहे? ज्यांना माहीत असेल त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा. मागे ब्रिजवर एक एसटी पण जाते बघा कशी मस्त वाटते. भरती येते त्याच्यामुळे ना आपण जाऊया आता. पण आपण समुद्रामध्ये उतरू जाऊ. आता आपण इथे इस्चुरीमध्ये थोडा वेळ थांबलोय. आता आपण परत त्या बाजूला जाऊया. इथे एक शंख पण मिळालाय मस्त. समोर सूर्यास्त सुद्धा आता होत चाललाय आणि सूर्य बघा किती मस्त दिसतोय. मारुतीला जसा लाल भडक तांबडा तर सूर्य दिसलेला भूक लागलेली त्यावेळी तो खायला गेलेला तसाच सूर्य आता मावळतीला चाललाय. अलीकडेच इथे वॉटर स्पोर्ट्सची सुद्धा सुविधा उपलब्ध झालेली आहे. ज्यांना आवड आहे त्यांनी नक्की याचा लाभ घ्यावा. बघतानाच एकदम थ्रिलिंग वाटतंय. प्रत्यक्षात अनुभवताना अजूनच भारी वाटेल.
दहीपुरी एकच आहे, एकच दहीपुरी बनवते. एकच आहे, त्यांच्या दोन आहे. दोन आहे दहीपुरी. मस्तपैकी माझी शेवपुरी आलेली आहे. एकदम मस्त शेवपुरी आहे. तुम्ही जर भाटे बीचला आलात तर या टाईमकडेच नक्की या. आता खाऊन झालंय आता आणि इथे तुम्ही नक्की या, संध्याकाळच्या वेळी या. जबरदस्त मॉल आहे इकडे, भरपूर पर्यटक आहेत. तिथे वॉटर स्पोर्ट्स वगैरे आहेत, उंट वगैरे आहेत आणि स्पेशली ही जी शेवपुरी आहे ती तर जबरदस्त. चला आता व्हिडिओ संपवूयात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओला.